जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई केली आहे। तब्बल 80,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणी आशिष गायकवाड याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार व सराईत गुन्हेगार अशोक रोकडे हा अद्याप फरार आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साऊथ इंडियन हायस्कूलच्या मागे हा सापळा रचून कारवाई करण्यात आली। यात 80,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी पंचनामा करत आशिष गायकवाड याला अटक केली। तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आला असून अशोक रोकडे याचा शोध सुरू आहे। त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कारवाईबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी सातत्याने मोहिमा राबवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवायांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शास्त्रीनगर या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी गांजा हा NDPS अंतर्गत प्रतिबंधित पदार्थ त्या ठिकाणी एका ठिकाणी लपून ठेवलेला आहे। त्या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशन्स आणि डिव्हिजनमधले काही कर्मचारी यांना एकत्र करून त्या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एक 3.5 किलो गांजा जो आहे तो आम्हाला मिळालेला आहे। त्याची किंमत जी आहे ते 86,425 रुपये इतकी आहे। त्यामध्ये एकूण 2 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत। त्यातला एक आरोपी आपण जागेवरच ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपीचा शोध पोलीस करत घेत। यामध्ये जो एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्या वडील हे त्याच्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, पण सध्या ते मयत आहेत आणि दुसरा आरोपी आहे त्या अनुषंगानं सुद्धा याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। त्या अनुषंगाने पोलीस तपास करतात। हे जे आपल्या प्रतिबंधित पदार्थ मिळालेला आहे तो आरोपीच्या घरामध्ये मिळालेला आहे। सदरचं हे घर जे आहे ते शास्त्रीनगर परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामध्ये एक शाळा आहे, साऊथ इंडियन स्कूल जे आहे ते त्या परिसरात आहे। हे जे या अनुषंगानं पोलीस आपल्या हद्दीमध्ये जे आहेत त्या सतर्कपणे पेट्रोलिंग करत आहेत आणि अशा प्रकारच्या काही इन्फॉर्मेशन मिळाल्यास तात्काळ कारवाई करत आहेत। त्यासाठी आपण अंबरनाथ विभागासाठी एक वेगळं पथक तयार केलेलं आहे। या अनुषंगानं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की जर अशा प्रतिबंधित NDPS पदार्थाच्या काही माहिती मिळालेल्या असतील आपल्याकडे तर तात्काळ त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी। आम्ही तात्काळ प्रभावाने त्याच्यावर कारवाई। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।